नमस्कार शेतकरी मित्रांनो, 14 ऑगस्ट 2026 रोजी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ज्या काही योजना आहेत, कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजना आहेत, त्या यासारख्या योजनेच्या अनुदान वितरणाबाबतचा एक जी आर आला होता आणि त्या जी आरमध्ये 600 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आला होता आणि या 600 कोटीपैकी 420 कोटी रुपये हा कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ज्या काही योजना आहेत, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर चलित अवजारे किंवा कृषी यांत्रिकी अवजारे यासारख्या योजनासाठी ज्या शेतकऱ्यांची ज्या लाभार्थ्यांची निवड झाली होती आणि त्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणारे लाभार्थी त्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे। मित्रांनो, 17 ऑगस्ट 2026 पासून या योजनेच्या अनुदानाचे वितरण हे लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। 46,542 शेतकऱ्यांना 542 कोटी रुपयाचे अनुदानाचे वितरण बंद होते आणि कालपासून निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या अनुदानाचे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ 1000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यावर या अनुदानाचे वितरण यशस्वीरित्या झालेले आहे आणि 643 कोटी रुपये एवढा निधी या योजनेच्या लाभाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे राहिलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरही आता या अनुदानाचे वितरण होणार आहे आणि त्यानंतर जे काही नवीन लाभार्थी असतील त्यांची निवड करणे, त्यांना पूर्वसंमत्या देणे याची प्रक्रिया हे अनुदान वितरित झाल्याच्या नंतर लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि या योजनांच्या अनुदानाकरिता निधी पुरेसा असल्यामुळे ज्या पात्र लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना त्यांच्या खात्यावर आता लवकरच हा निधी वितरित होणार आहे आणि त्यानंतर लगेच नवीन लाभार्थ्यांची निवड आणि त्यांना पूर्वसंमत्या देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि हे वितरण झाल्याच्या नंतर जी काही अपडेट येईल ती आपल्या चॅनलद्वारे देण्यात येईल। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती आवडली असल्यास लाईक करा। चला तर मग भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।